मित्रांनो, आता हरियाणा आणि जम्मू काश्मीरचे एक्झिट पोल आलेले आहेत आणि कालच मी त्याच्यावर बोलताना असं म्हणालो होतो की हे अपेक्षित होतं. हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचा करुण दारुण असा पराभव अपेक्षित होता. त्यामुळे एक्झिट पोलमुळे फार काही धक्का बसलेला नाही आणि एक्झिट पोल साधारणतः खरा ठरेल, कारण मोदी शहांनी अक्षरशः शेवटचे 2 दिवस तर प्रचार दौरा रद्दच करून टाकला होता. त्यामुळे कल्पना आली होती. आता त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये रोज नवे सर्व्हे होत आहेत. वेगवेगळ्या संस्था सर्व्हे करतायत, हे करतायत. तर त्याच्यामध्ये एक गोळाबेरीज आपण ज्याला म्हणतो, किंवा आता एक किती आज आता रोजच येत आहेत, तुम्ही बघताच आहात. आमचे दयानंद नेने जे आहेत माझ्याबरोबर काम करतात, तर तेही सतत सर्व्हे करतच असतात. त्यांचे नवीन सर्व्हे येतच असतात, इतरांचे येत असतात. तर काल मी एक असा प्रयोग केला की आता लेटेस्ट जे सर्व्हे आलेले आहेत महाराष्ट्राचे, तर त्याच्यामध्ये कोण कुठे आहे याचा साधारण अंदाज घेतला. आणि महाराष्ट्रामध्ये कुणाला किती जागा मिळतील याच्याबाबत त्यांनी दिलेले जे अंदाज आहेत ते थोडेसे मला काय म्हणतात त्याला सावधगिरीने तुम्हाला सांगायला पाहिजे. अर्थात मी जबाबदारी घेत नाही आहे याची. मी एरवी ज्या वेळेला मी तुम्हाला असं सांगतो की अमुक एक येणार आहे, अमुक एक पडणार आहे, इतक्या जागा येतील, त्यावेळी जबाबदारी माझी असते. आज मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आज माझी जबाबदारी नाही आहे. हे सर्व्हे जे आलेत त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत आज झाल्या तर असतं बरं का. त्याच्यामधलं एक पंचलाईन अशी असते किंवा ज्ञानबाची मेघ अशी असते की ह्या 2 महिन्यांनी होणार आहेत निवडणुका जवळजवळ. म्हणजे आपल्याला 25 नोव्हेंबरपर्यंत विधानसभा अस्तित्वात यायला हवी आहे. तर अक्षरशः 21, 22, 23 या दरम्यान आपल्याला केव्हा तरी निकाल मिळतील. 2 दिवसात विधानसभा अस्तित्वामध्ये येईल त्यानंतर. आणि विधानसभा अस्तित्वात येण्यासाठी त्यावेळेला किती झटपट हालचाली कराव्या लागतील. ॲक्च्युली एक त्याच्यामधला काय म्हणतात त्याला गौप्यस्फोट असा पण आहे की केंद्र सरकारने निवडणूक आयोगाला सांगून या निवडणुका अशा कोंडीत पकडल्यासारखा का केल्या आहेत याचं एक कारण असं सांगितलं गेलं की प्रस्थापित जे आहेत, म्हणजे आता शिवसेना, शिंदे, भाजप, फडणवीस किंवा अमित शहा म्हणून आता त्यांचं फडणवीसांचं हे कमी केल्यामुळे, आणि अजितदादा, या तिघांना ते आत्ता मंत्रिमंडळ आहे त्यांचं आणि तेव्हाही असणार आहे. तर त्यामुळेला पटकन अपक्षांना म्हणा किंवा छोट्या पक्षांना गळाला लावून सरकार बनवता येईल हाही विचार आहे. कारण निवडणुकीचा निकाल आणि जर विधानसभेचं अस्तित्व हे इतकं निकट असेल आणि लगेच घाई असेल तर त्यांना सोपं जाईल, हाही एक विचार आहे. असा गौप्यस्फोट तुमच्यासमोर मी मांडतोय. आत्ता जे काय सर्वे आले त्याची गोळाबेरीज मी तुम्हाला सांगतोय आणि फार तपशिलामध्ये जाऊन आपण वेळोवेळी करणारच आहोत या विषयावर व्हिडिओ. आज बरेच व्हिडिओ आहेत, त्यामुळे तुमच्याही सहनशक्तीची फार परीक्षा मी नाही घेणार आहे. तर आता असं दिसतं आहे की महाराष्ट्रामध्ये जे सर्वे आहेत त्याची गोळाबेरीज मी सांगतोय, सारांश सांगतोय. त्याच्यानुसार सर्वाधिक जागा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षापेक्षा देखील जास्त जागा काँग्रेसला मिळतील असं दिसतं. धक्कादायक वाटतंय ना, पण सर्वे म्हणतायत तसं. सर्वे कोट केले तर तुम्ही म्हणाल अरे हा माहिती नाही, हा माहिती नाही, म्हणून मी त्यांची नावं घेत नाही आहे. पण जबाबदार संस्था आहेत, म्हणजे असं अगदीच पैसे देऊन केलेले नाहीत आणि ते सर्वे मुख्य म्हणजे ते पेपरसाठी केलेले सर्वे नाही आहेत, म्हणजे छापण्यासाठी केलेले नाही आहेत, ते अंतर्गत आहेत. आणि आता मला ते उपलब्ध होतात मैत्रीतून, कम्युनिकेशन नेटवर्कमधून. तर त्याच्यामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळतील. त्याच्या खालोखाल भारतीय जनता पक्षाला मिळतील, त्या खालोखाल शिवसेनेच्या उभाठा गटाला मिळतील, त्या खालोखाल शिंदे गटाला मिळेल. मी भाजपचं सांगितलं ना, सेकंड भाजपचं सांगितलं ना, त्या खालोखाल शिंदे गटाला मिळतं. म्हणजे उद्धवपेक्षा शिंदे गटाच्या जागा कमी असतील असं त्यांचं म्हणणं आहे. शिंदे गटाखालोखाल राष्ट्रवादी शरद पवारांना मिळतील, त्याच्या खालोखाल अजितदादांना मिळतील, त्याच्या खालोखाल अपक्ष असतील. येस, यावेळेला एक बंडखोर आणि अपक्ष, त्यात महायुतीचे बंडखोरही असतील, महायुतीचे असतील तसे महाआघाडीचे असतील, असे एक
15 ते 20 अपक्षांची संख्या अपेक्षित आहे, जे सत्तेचा हे करतात. त्याच्या खालोखाल मनसे असेल, आता परत जागा सांगून कोणाला मी डिवचू इच्छित नाही आता. त्याच्या खालोखाल मनसे असेल आणि बाकी ही तिसरी आघाडी जी असेल त्यांना साधारण तिसऱ्या आघाडीला 3 जागा मिळाल्या तरी खूप आहे. ती स्थिती वंचितची राहील की 1 किंवा 2 जागांपलीकडे ते जाणार नाहीत. हा आत्ताचा सर्वे आहे. बघा तुमचं याच्यावर काय मत आहे. ह्या जागांचे आकडे आणि तपशील थोडेसे मी अजून मला व्हेरिफिकेशनला 1 दिवस द्या, मी करून देतो. पण आत्ता ही स्थिती असेल असं दिसतं. याच्यातला धक्कादायक भाग असा आहे की भारतीय जनता पक्षापेक्षा काँग्रेसला जागा जास्त मिळत आहेत, शिंदे गटापेक्षा उबाठाला जास्त मिळत आहेत आणि अजितदादांपेक्षा शरद पवारांना जास्त मिळत आहेत. आणि दोघांची टॅली ही आत्ता तरी महायुती 10 ते 15 जागांनी मागे आहे. आता अपक्ष काय करतात आलेले 15, 20, 25 येतील असं दिसतं आहे. त्याच्यावर अवलंबून राहील. छोट्या पक्षांच्या 2-4 जागांमुळे ही फरक पडू शकेल. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.